झाली तर मजेत थोडीशी मॅम. गर्दी होईल. गुड. बरं चला, मला एक गोष्ट सांगा रे, आपल्या क्लासमध्ये आपण आमला आमलारीचा धडा घेतलाय का? आमलं आमलारी झालाय ना आपला? आता आपला धडा चालू आहे. नाही टीचर. बेस नाही टीचर. नाही, मला काय प्रश्न पडलाय, खूप पूर्वी जेव्हा सुरुवातीला आपण एकदम आम्ही एकाच पुस्तकातनं सगळं आहे असं समजून काही धडे घेतले होते, तेव्हा आमला आमलारी घेतला होता का? नाही. म्हणजे तो आपला धडा झालाच नाहीये ना? नो मॅम. नो टीचर. हा झाला की आपण तो घेऊया. मला मॅम अशी घेतला. आमला आमलारीचा धडा जो आहे ना तुमचा, आता आपण जे रासायनिक बंध बघतोय ना हो मॅम. त्याच्या आधीचा धडा आहे आम्ल आणि आमलारी, छोटासाच धडा आहे. मला असं वाटलं की तो धडा आपला झालाय आधी, कारण केमिस्ट्रीचा लेसन आहे ना तो. तर कोणत्या तरी मागच्या याच्यामध्ये मी तो घेतला असं मला वाटलं, पण हरकत नाही, झाला नसेल तर हा झाला की आपण तो घेऊ. ठीक आहे, चला आपण मागच्या वेळेला रासायनिक बंधांचा नवा धडा सुरू केला होता, आठवतंय का तुम्हाला? हो टीचर. तर त्याचा आपण आधी एक व्हिडिओ बघू, मग त्याची पीपीटी बघू, त्याचं पुस्तक बघू. आता आपण त्याची सगळी चिरफाड करून तो सगळा धडा शिकून टाकू. 2-3 लेक्चर मध्ये होईल, काही फार कठीण नाही, सोप्पा मस्त इंटरेस्टिंग धडा आहे. आवाज आला नाही तर मला सांगायचं. थांबा, मी माझा कॅमेरा ऑफ करेन, व्हिडिओ सुरू करताना कॅमेरा ऑफ करणार मी, त्याच्यामुळे मग गडबड होणार नाही. हॅलो टीचर. बोला. टीचर, हा आपल्या रेग्युलर पुस्तकातला आहे ना? हो, तुम्हाला 4 पुस्तकं आहेत ना, त्यातल्या 3ऱ्या पुस्तकात असेल ना हा धडा. बट जेव्हा टीचरांनी आता टाइम टेबल टाकलं ना त्याच्यावर NMMS केमिस्ट्री लिहिलेलं आहे. अरे काय तुम्हाला सांगू का, मज्जा अशी आहे, NMMS केमिस्ट्री लिहितात आणि 8वी पण केमिस्ट्री लिहितात. तर आज NMMS नाही, आज केमिस्ट्रीच आहे. NMMS काल झाला ना आपला. हो टीचर, पण लिंक पाठवली तेव्हा आहे ना NMMS केमिस्ट्री दिलेलं होतं. आजच्या याच्यामध्ये आमच्या टीचर्सच्या टाइम टेबल मध्ये केमिस्ट्री दिलेलं आहे, NMMS केमिस्ट्री नाही दिलेलं. टीचर आमच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. मॅम केमिस्ट्री नाही, 8th केमिस्ट्री एवढंच दिलंय. जेव्हा NMMS असतं ना तेव्हा तो वेगळा, म्हणजे त्याचा वेगळा मेसेज असतो, त्याच्यामुळे मला चांगलं लक्षात असतं, मी ते कधी मिक्स करत नाही. कारण काल NMMS झाला ना, म्हणून आज केमिस्ट्री लावलंय. एनिवेज, अरे मीच घेते, टेन्शन घेऊ नका. परत रिपीट लेक्चर लागलं की नाही, आमच्या टाइम टेबल मध्ये तर नाही झालंय. तुम्हाला तसं आलंय का 8वीचं? थांबा आपण चेक करू लगेच, 2 सेकंद. मॅम काल जो होता ना आणि NMMS केमिस्ट्री दिलेला आहे. थांबा ना, आपण चेक करू ना. मी तुमचा 8वीचा क्लासचं एक ओपन करते. त्याच्यामध्ये आज काय तुमच्या याच्यामध्ये NMMS केमिस्ट्री दिलंय आणि टीचर्सच्या याच्यामध्ये फक्त केमिस्ट्री दिलंय. ठीक आहे, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. पण आता आपण हा केमिस्ट्री करूया, कारण माझ्या टाइम टेबल मध्ये तर हे आलंय. परत रिपीट माझं लेक्चर लागलं ना तेव्हा मी NMMS घेईन, असं करते. चालेल टीचर? तुम्ही स्क्रीन शेअर केली का? केमिस्ट्री मी स्क्रीन शेअर केलेली आहे आणि व्हिडिओ आहे, व्हिडिओ. त्याच्यामुळे मी तो अजून ऑन नाही केलाय, त्याचा फक्त स्क्रीन पृथ्वी दिसते, एवढंच दिसतंय का बघा बरं. दिसत नाही मॅम. नो टीचर. तू रेंज मध्ये बरं थांबा, लिंक पाठवली आहे, थांबा आता मी नंतर पाठवेन. आता ऐका, मी व्हिडिओ 13वा आणि मी आता माईक ऑन करते, आवाज येतोय का बघा. आवाज तुमचा बंद करा, माईक ऑफ करा आणि ऐका. इयत्ता 8वी, विषय विज्ञान, धडा 13वा, रासायनिक बदल व रासायनिक बंध. प्रस्तावना. मुलांनो, एखादा पदार्थ बदलतोय हे आपल्याला लगेच लक्षात येते. उदाहरणार्थ दुधाचे दही होणे, पाण्याचे बर्फात रूपांतर होणे, असे अनेक पदार्थांमध्ये बदल होत असतात. हे बदल होण्यासाठी काही पदार्थांमध्ये विशिष्ट पद्धतींचा वापर करावा लागतो, तर काही पदार्थांमध्ये निसर्गतःच बदल होतो.
थोडे आठवा. बरं, मला सांगा की अशा या बदलांचे वर्गीकरण कोणकोणत्या पद्धतींनुसार केले जाते? भौतिक बदल व रासायनिक बदल. बरोबर. भौतिक बदल व रासायनिक बदल या बदलांच्या पद्धती आहेत. मग भौतिक बदल व रासायनिक बदल यांमध्ये काय फरक आहे? भौतिक बदलामध्ये मूळ पदार्थांचे संघटन बदलत नाही आणि नवीन पदार्थ तयार होत नाहीत. तर रासायनिक बदलामध्ये मूळ पदार्थांचे संघटन बदलते आणि नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो. छान. आता पुढे काही पदार्थ दिलेत, त्या पदार्थांच्या बदलांचे भौतिक बदल व रासायनिक बदल असे वर्गीकरण करा. बदल: कैरीचा आंबा होणे, बर्फ वितळणे, पाणी उकळणे, पाण्यात मीठ विरघळणे, हिरवं केळं पिवळं होणे, फळ पिकल्यावर सुगंध येणे, बटाटा चिरल्यावर काळा पडणे, फुगलेला फुगा फट्ट दिशी फुटणे, फटाका पेटल्यावर आवाज होणे, खाद्यपदार्थ खराब झाल्यावर आंबूस वास येणे. भौतिक बदल: पाणी उकळणे, पाण्यात मीठ विरघळणे. रासायनिक बदल: कैरीचा आंबा होणे, हिरवं केळं पिवळं होणे, बटाटा चिरल्यावर काळा पडणे, फुगलेला फुगा फट दिशी फुटणे, फटाका पेटल्यावर आवाज होणे, खाद्यपदार्थ खराब झाल्यावर आंबूस वास येणे. अगदी बरोबर. कोणत्याही पदार्थांमध्ये रासायनिक बदल घडून येताना मूळ पदार्थांचे संघटन बदलते व त्यापासून वेगळे संघटन झालेला नवीन पदार्थ तयार होतो. करून पहा. मुलांनो, आता आपण एखादा बदल हा रासायनिक बदल कसा आहे आणि रासायनिक बदल घडताना पदार्थाची चव कशी बदलते हे पाहण्यासाठी एक कृती करूया. सर्वप्रथम एका स्वच्छ काचपत्रात लिंबू पिळून त्याचा रस घ्या. एका चमच्यामध्ये 2 थेंब लिंबू रस घेऊन त्यांची चव घ्या. आता त्या लिंबू रसात चिमूटभर खाण्याचा सोडा टाका. हा सोडा टाकल्यानंतर तुम्हाला काय दिसते? सोड्याच्या कणांच्या भोवती बुडबुडे दिसतायत. अगदी बरोबर. कणांभोवती बुडबुडे तयार होतात व पात्राजवळ कान नेले की त्यामधून आवाज ऐकू येतो. आता तुम्ही या काचपत्रातील द्रावणाची चव घ्या. म्हणजेच यावरून तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीला लिंबाच्या रसाची चव आंबट होती आणि सोडा टाकल्यानंतर त्याची चव बदललीय. ही कृती केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की बुडबुड्यांच्या रूपात वायू मुक्त होतो आणि हलकासा आवाज ऐकू येतो. तसेच सोड्याचे कण नाहीसे होऊन त्यांची आंबट चव कमी होते किंवा नाहीशी होते आणि त्यातून नवीन चव असलेला पदार्थ तयार होतो. यावरून आपण असं म्हणू शकतो की मूळ पदार्थांची चव बदलते म्हणजे त्याचे संघटन वेगळे होते. याचा अर्थ असा की मूळ पदार्थाचे संघटन बदलले आणि नवीन पदार्थाचे वेगळे संघटन तयार झाले म्हणजे लिंबाच्या रसात सोडा मिसळला की होणारा बदल हा रासायनिक बदल आहे. आता ही आकृती पहा. या आकृतीमध्ये सफरचंद व ब्रेड या पदार्थांत बदल झालेला दिसतो. तसेच खिळ्यांचा आणि केळ्यांचाही रंग बदललेला दिसतो. तसेच आगपेटीची काडी जाळल्यानंतर त्या गुलाचे आगीत रूपांतर होते आणि शेवटच्या चित्रात द्रावणातून वायू बुडबुड्यांच्या रूपात बाहेर पडताना दिसतो. म्हणजेच रासायनिक बदल होताना काही निरीक्षणे आपल्याला जाणवतात व त्यावरून रासायनिक बदल झाल्याचे ओळखता येते. ओके, छान असतात ना यांचे व्हिडिओ. बरीचशी माहिती आपल्याला पटकन समजते. आपण जे पुस्तकात teacher. वाचतो तीच. आता हेच आपण आता जरा आपल्या PPT मध्ये सोप्या पद्धतीने समजून घेऊया. हॅलो टीचर. बोला. टीचर ऍक्च्युली मी ना लेट जॉईन झाली कारण माझे पप्पा ना माझे बाबा वारलेत ना तिकडे गेलेले होते तर त्यामुळे आता तुम्ही काय सांगितलं? मी आता एक व्हिडिओ दाखवला. आपण आज केमिस्ट्रीचा 13वा धडा सुरू केला. म्हणजे तुमच्या पुस्तकातला 13th लेसन रासायनिक बदल रासायनिक बंध हा धडा आपण सुरू केला. त्याचा एक व्हिडिओ मी दाखवला. त्याच्या पलीकडे आपण काहीच टीचर केलं मी नाही. तो व्हिडिओ बघितला पण त्याआधी तुम्ही काही सांगितलं का? काहीच नाही. त्याच्या आधी सगळ्यांनीच मला सांगितलं की आज तुमच्या टाइम टेबल मध्ये NMMS चं लेक्चर आहे पण माझ्या टाइम टेबल मध्ये आज केमिस्ट्रीचं लेक्चर लावलंय म्हणून मी केमिस्ट्रीच्या तयारीने आले. चला एनिवेज काही प्रॉब्लेम नाही. NMMS तर करूच आपण. आता बघा, रासायनिक बदल आणि रासायनिक बंध हा जो आपला धडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं. सगळ्यात आधी रासायनिक बदलांची उदाहरणं आपण बघितली. तुम्ही बघितलं मग अशा व्हिडिओमध्ये ते ऍपल कट करून ठेवलं होतं किंवा बटाटा कट करून ठेवला तर तो काळा काळा दिसतो. तसंच आपण बघितलं तर केळी झाडावर असतात जेव्हा सुरुवातीला छोटी असतात, मग हळूहळू मोठी होतात, हिरवी असतात आणि नंतर ती पिकायला लागतात. तसंच आंबा सुद्धा कच्ची कैरी छोटंसं फूल असतं, छोटीशी कैरी असते, मग ती मोठी 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 होते, एका विशिष्ट आकाराची होते, त्याच्या पुढे त्याची वाढ होत नाही
पण नंतर मग आतून काहीतरी बदल होतात आणि ती हिरव्या रंगाची कैरी हळूहळू पिकायला लागते. सगळीच फळं आपोआप झाडावर जेव्हा असतात तेव्हा ह्याच पद्धतीने आपोआप पिकतात. दूध खूप दिवस तसंच तुम्ही ठेवलं, वापरलंच नाही, गरमच केलं नाही, तर आपोआप ते खराब होतं, ते आंबट होतं. तसं दही होतं का? दही नाही म्हणता येणार, पण ते दूध खराब होतं. दुधाचं दही आपण करतो, दुधामध्ये थोडंसं दही घातलं की त्या नवीन दुधाचं दही तयार होतं, बरोबर. म्हणजेच हे काही रासायनिक बदल आहेत. तुम्हाला मागच्या वेळेला पण आपण बोलताना मी म्हटलं होतं, इडली, डोसे, उत्तप्पे ज्यांना ज्यांना आवडतात आणि ज्यांनी ज्यांनी घरी बघितलंय, आई जेव्हा त्याचं पीठ बनवते तेव्हा त्याच्यामध्ये काय केलं असतं? सांगा बरं मला कोणतरी पटकन, कसं हे पीठ बनवतात? सोडा घालतात. टीचर मी सांगू जागृती? जागृती सांग, सुरुवातीपासूनची प्रोसेस सांग. टीचर सर्वप्रथम तर ते आधी डाळ तांदूळ जे असतात, तांदूळ आणि उडदाची डाळ घेता आणि ती म्हणजे धुवून घेता आणि रात्रभर भिजत घातल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये त्याची ग्रेव्ही बनवता आणि मग त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये थोडा सोडा टाकतात किंवा मग इनो टाकता आणि नमक टाकून त्याला थोडंसं फेटून घेता आणि रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून देता आणि मग नंतर सकाळी उठून मग ते डोसे, इडली आपल्याला जे काही बनवायचंय ते सर्व काही बनवता. आज सकाळी आपण डाळ तांदूळ भिजवून पाण्यात ठेवले भिजायला, तर उद्या सकाळी इडली होणार आहे. हो मॅम. म्हणजे 24 तास लागतात जवळपास, एवढं समजून घ्यायचं. रेडीमेड पीठ आणलं तर लगेच बनतं, पण रेडीमेड पीठ पण आधी असं बनवलेलं असतं. म्हणजेच काय की ह्या प्रक्रियेला वेळ लागतो. आपल्या घरामध्ये आपल्या डब्यामध्ये जे तांदूळ आणि उडदाची डाळ आहे ती महिने तशीच राहते, त्याला काही होत नाही. जोपर्यंत तुम्ही त्याला पाणी लावत नाही किंवा त्याला पाण्यामध्ये टाकत नाही किंवा त्याला शिजवत नाही, तोपर्यंत ह्या बिया झाडाच्या तशाच राहतात, बरोबर. पण जेव्हा आपण त्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवतो तेव्हा काय होतं? त्याला चालना मिळते, त्याच्या आतमध्ये काहीतरी रासायनिक बदल होण्याकरता त्याला चालना मिळते. रात्री आपण त्याला बारीक करतो आणि झाकून ठेवतो, तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रकारची मायक्रो ऑर्गॅनिझम्सची प्रक्रिया होते, त्याला आपण आंबवणं म्हणतो, म्हणजेच फर्मेंटेशन. तुम्ही बारीक केलेलं पीठ जर पातेल्यामध्ये एवढं असेल तर सकाळी उठून बघितलं की ते एवढं होतं, फुलून आलेलं असतं, ते आपोआप वर येतं. म्हणजेच काहीतरी त्याच्यामध्ये होतं ज्याच्यामुळे त्याचा पूर्णच्या पूर्ण आतला स्वभाव बदलतो, त्याची चव आंबटसर होते, मऊ मऊ लुसलुशीत असं ते पीठ होतं. म्हणून ते फेटलं की त्याची इडली चांगली होते, त्या डोशांना होल पडतात, अप्पे चांगले होतात. हे सगळं होण्याचं कारण काय आहे की ते पीठ आता हलकं फुलकं झालेलं आहे. का हलकं होतं? मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते खाऊन टाकतात, त्यांच्या पोटातून ऑलरेडी एकदा ते गेलेलं आहे, ते एक प्रकारे पचलेलं आहे, म्हणून ते इझी टू डायजेस्ट असतं. मायक्रो ऑर्गॅनिझम छोटे छोटे असतात त्याच्यामध्ये, जसे दह्यामध्ये असतात तसेच ह्या पिठामध्ये पण असतात आणि म्हणून ते पचायला हलकं असतं, चवीला चांगलं असतं आणि हेल्दी पण असतं. पण म्हणून काय रोजच सकाळ संध्याकाळी इडल्या नाही खायच्या, सगळंच खाल्लं पाहिजे, पण ते चांगलं असतं हेल्थ करता, ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये डाळ पण आहे, त्याच्यात तांदूळ पण आहे, त्याला फर्मेंट पण केलंय, त्याच्यामध्ये आपण आणखीन भरपूर चटण्या बिटण्या घालून भाज्यांबरोबर तो एक पूरक आहार होतो, म्हणून ते हेल्दी असतं. पण ते होण्यामागची जी प्रोसिजर आहे ती केमिकल रिॲक्शन आहे, बरोबर. म्हणजेच हे सगळे रासायनिक बदल आहेत आणि रासायनिक बदल आणि रासायनिक बंधामध्ये आपण हेच बघणार आहे की बघा, या चित्रामध्ये तुम्हाला सरळ सरळ दिसतंय हायड्रोजनचे 2 डंबेल आहेत, म्हणजे H2 आणि H2 असे 2 रेणू आहेत निळे निळे, आणि ऑक्सिजनचा एक मोठा रेणू आहे O2. हे H2 अधिक O2 ह्यांची काहीतरी एक अशी रासायनिक अभिक्रिया होईल, काहीतरी त्यांच्यामध्ये बदल होतील आणि काय बनेल? ह्या 2 हायड्रोजन मध्ये हा एक ऑक्सिजन चिटकेल, ह्या 2 हायड्रोजन मध्ये हा दुसरा ऑक्सिजन चिटकेल, म्हणजे काय बनला? H2O, बरोबर ना. हायड्रोजन 2 एक ऑक्सिजन, या तिघांचं मिळून एक कसं तिघांचं मिळून सरकार बनलंय आता बीजेपी, त्याच्यानंतर शिवसेना, म्हणजे खरी शिवसेना, खरी राष्ट्रवादी, असं ते खरं खोटं बरंच काय चाललंय आपल्या राष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये, बरोबर ना. असं त्रिकूट हे बघा ना, असं तयार झालंय ते बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी. म्हणजेच काय, हे 2 शिवसेना राष्ट्रवादी छोटे छोटे गट आणि बीजेपीचा एक मोठा गट, जास्त बीजेपी जिंकली आहे ना. सांगायचा मुद्दा, असे तिघ जेव्हा एकत्र येतात, 2 हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन, H2O बनतं, कळलं का. हा एक नवाच कंपाऊंड, म्हणजे एक नवं संयुग बनतं, ज्याच्या प्रॉपर्टीज पूर्णपणे वेगळ्या असतात हायड्रोजन आणि ऑक्सिजन पेक्षा, बरोबर. पण हे कशामुळे होतं?
रासायनिक बदलांमुळे होतो आणि रासायनिक बंध तयार होतात. ठीक आहे, ह्याचा वर्गीकरण आपण कसं करतो? भौतिक बदल आणि रासायनिक बदल. भौतिक म्हणजे मी तुम्हाला मागे पण बोलले होते, एक सेकंद ना. भौतिक म्हणजे भोवतालच्या गोष्टी, फिजिकल प्रॉपर्टीज जे आपल्याला दिसतात. भौतिक बदल हे रासायनिक बदलांनंतर आपल्याला दिसतातच. पण रासायनिक बदल आत घडलेले हे दिसतीलच असं नाही. भौतिक बदल तर असेही होतात. पाण्याचं बर्फ होतो, बर्फाची वाफ होते, ह्याच्यामध्ये काही रासायनिक बदल नाही, हे नुसतेच भौतिक बदल आहेत. बरोबर. पेपर आहे, तो मी कापला, मोठा पेपर होता, त्याचा मी एक गोल बनवला, त्रिकोण बनवला, त्याचा असं स्क्रम्बल केलं, फेकून दिला बॉल बनवून. पेपरच्या फिजिकल प्रॉपर्टीज मी बदलल्या, पण त्याच्या मधल्या गोष्टी बदलल्या का? नाही. तोच पेपर जर मी जाळला मेणबत्तीवर तर तो काळा काळा होईल, त्याचा कार्बन तयार होईल. मग त्याच्यामध्ये असलेले जे अणू आणि रेणू आहेत त्याच्यामध्ये बदल होतो की नाही? साधा पेपर कापा, गोळा करा, काही करा, त्याला काही होणार नाही. पण त्या पेपरला जाळलं की उष्णतेमुळे त्याच्या आतल्या अणू आणि रेणूंमध्ये जे काही बदल होतील त्याला आपण काय म्हणतो? रासायनिक बदल. ठीक आहे, कळत आहे ना? यस मॅम. यस टीचर. आता बघा, आपण काय टीचर. करतोय? बदलांचे वर्गीकरण भौतिक आणि रासायनिक. पुन्हा एकदा जरा आपण डिटेल मध्ये बघूया. भौतिक बदल मगाशीच आपण बोललो की काय होतं याच्यामध्ये? काहीच होत नाही, त्याच्या आतमध्ये काहीही बदलत नाही. आता कसं बघा, भौतिक बदलाचं तुम्हाला उदाहरण, तुम्ही तात्या विंचू बघितलंय का पिक्चर? तो तात्या हो विंचू मॅम. हो मॅम. बघितलेला मॅम. आता तात्या विंचूच होता, जसा होता तसाच होता. तो त्या बाहुल्यात गेला काय, त्या लक्षामध्ये गेला काय, त्याच्या मुलामध्ये गेला काय, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही झाला. त्याच्या आतमध्ये जे होतं ते तसंच होतं. तो काय होता? भौतिक बदल, फक्त बाहेर बदल झालाय, पण मधून तो तसाच होता, तात्या विंचू. पण केमिकल, तुम्हाला त्या सम्राट अशोकाची गोष्ट माहितीये का? सम्राट अशोक, त्याला पूर्वी चंड अशोक म्हणायचं. म्हणजे जेव्हा तो राजा होता, सुरुवातीला जेव्हा तो राजा झाला, तो खूप दुष्ट राजा होता, म्हणजे क्रूर राजा होता. तो बाहुबलीमध्ये दाखवलाय बघा, तो भल्लाल देव जेव्हा राजा होतो तेव्हा कसं त्या बाहुबलीचं माहिष्मती सगळ्यांना मारत असतात, पकडून ठेवतात, असं दुष्ट राजा. दुष्ट राजा होता, दुष्ट राजा. कोण? हा सम्राट अशोक, त्याची गोष्ट सांगते मी. तर तो आतूनच दुष्ट होता, क्रूर होता तो. म्हणजे त्याला त्याच्या मनाप्रमाणे नाही झालं, त्याला हवं तसं नाही झालं. तो राज्यकर्ते कसेही असू शकतात, ते विचित्र असले तर प्रजेला त्रास होतो. तर हा विचित्र होता, त्यामुळे त्याच्या प्रजेला त्रास व्हायचा, पण काही ऑप्शन नव्हतं, तो राजा होता. माईक ऑफ करून बोला रे, माझ्या स्टोरी मध्ये डिस्टर्बन्स येतोय. GERO कोण काय काय बोलतंय? माईक ऑफ करा आणि बोला, तुमचं अंतर्गत काय चाललंय ते चालू होतं तिकडे. पण ऐका, तर सम्राट अशोक आतमधून खूप दुष्ट होता, इंटरनल प्रॉपर्टी दुष्टपणाची. आणि जेव्हा त्याने ते कलिंगाचं युद्ध केलं, खूप भयंकर युद्ध झालं, प्रचंड खूप मोठं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये खूप लोक मेली. जेव्हा तो युद्ध जिंकल्यानंतर बाहेर पडला, मी आता जिंकलोय, आणि जेव्हा बाहेर पडला तर त्याने बघितलं की कशाच्या कसे काहीतरी, म्हणजे ती सिच्युएशन बघून त्याला समजलं की त्याने किती मोठा भयंकर संहार केलाय. म्हणजे काही लोकांचे हात पडले होते, काही लोकांची मुंडकी उडालेली पडली होती, कुठे काय पडलं होतं, असे लांब लांब पर्यंत सगळ्या लोकांच्या डेड बॉडीजच्या अशा राशी पडल्या होत्या. म्हणजे मृतदेह असे रक्ताचे पाठ वाहत होते. मग त्याला असं वाटायला, कुठेतरी कुठेतरी लोक रडत होती, लहान मुलं रडत होती, त्यांच्या बायका कुठेतरी. ते सगळं बघून त्याचं डोकं असं भणभणायला लागलं की आपण काय मिळवलं. म्हणजे युद्ध करून जिंकणं, त्याची ती प्रॉपर्टी होती ना, तो राजा होता, तो दुष्ट होता, पण तो चांगला राजा होता, तो खूप मोठा योद्धा होता. युद्ध करण्याच्या बाबतीमध्ये चांगला, म्हणजे चांगला शूर राजा होता. पण जेव्हा तो ते जिंकला, ते राज्य जिंकला, कलिंगाचं ते युद्ध जिंकला, आणि त्याने जे बघितलं त्यातनं त्याला समजलं की असं करून चालणार नाही, आपण असा राजा होऊन काहीच उपयोग नाही. आणि मग त्याच्यामधून परिवर्तन झालं आणि मग त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. आपल्या कॉईनवरती, आपल्या पैशांवरती पण ते आहे ना, ते अशोक चक्र, ते अशोक चक्र 4 सिंहांचं, ते त्याचं सिम्बॉल आहे. त्या सम्राट अशोकाचीच ती स्टोरी आहे. नंतर त्याने सगळीकडे अहिंसेचा प्रचार करा आणि चांगलेपणाचा प्रचार करा असं सांगायला सुरुवात केली. कारण त्या हिंसेमुळे किती त्रास होतो हा अनुभव त्याने घेतला. म्हणजे आतून बदल झाला, म्हणजे केमिकल प्रॉपर्टी बदलली. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये काहीच बदलत नाही, फक्त आतून बाहेरून, बाहेरून बदल होतात. पण केमिकल प्रॉपर्टीमध्ये आतून बदल होतात.
आता इथे जे उदाहरण दिलंय तर त्याचे की नाही बघा, हे लोखंड आहे, चांगलं त्याचं पडलंय, पण त्याला ऑक्सिजन, पाणी ह्या सगळ्यामुळे काय झालं, त्याच्या बाह्यतम आवरणावरती गंज चढला. बरोबर ना? तर चढणं म्हणजे काय झालं, त्याची केमिकल प्रॉपर्टी बदलली. त्याच्यावरती असलेले जे अणू आणि रेणू आहेत फेरसचे म्हणजे लोखंडाचे, त्यांची अभिक्रिया झाली या पाण्याबरोबर आणि ह्या सगळ्या बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, गडबड झाली ना, त्याचा रंग बदलला, त्याचे गुण बदलले, ते ठिसूळ झालं. असं करत करत पूर्ण जेव्हा लोखंड गंजून जाईल तर असं तोडता येईल आपल्याला, काहीच नाही, त्याच्यामध्ये काही पॉवरच नाहीये. पण लोखंडाची सळी आपल्याला फक्त वाकवता येते. किती तोडता येतं आपल्याला. बरोबर. नॉर्मल सळी घेतली तर फक्त वाकवू शकता, तोडू नाही शकत, त्याला पण खूप ताकद लावायला लागेल. पण तोडायची असेल, गंजायला ठेवून द्यायचं. म्हणजेच काय, आतून जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याचे केमिकल प्रॉपर्टीज बदलतात, त्याचे गुणधर्म बदलतात आणि एक नवीनच काहीतरी आपल्याला सापडतं. आता पुढचं बघूया आपण. हे कळले का, भौतिक रासायनिक बदल? आता आपण उदाहरणं त्याची दिलेली आहेत आपल्याला. केमिकल चेंज वर्सेस फिजिकल चेंज. केमिकल म्हणजे रासायनिक, फिजिकल म्हणजे फिजिकल भौतिक. भौतिक बदलाची उदाहरणं काय, बर्फ वितळणं, पाणी उकळणं. बरोबर ना, पाणी उकळलं की गार होतं. पाण्यामध्ये मीठ विरघळवणं, मीठ विरघळवलं आणि ते उन्हात ठेवून दिलं तर काय होईल, पाण्याची वाफ होऊन जाईल, ग्लासमध्ये परत मीठ दिसेल. म्हणजे काही झालं का त्याच्यामध्ये, फुगवलेला फुगा फुटणं. फुटलेला फुगा काय होणार आहे, जसा फुटला तसं 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 जे रबर होतं तसंच राहिलं ना, त्याच्यामध्ये काही बदल नाही झाला, आतली हवा फक्त बाहेर आली, त्याचं फिजिकल प्रॉपर्टी बदलली. म्हणजे काय झालं, मोठा फुगा फुटून तुकडे झाले त्याचे, तेवढंच झालं. पण रासायनिक बदलाचं उदाहरण काय आहे, कैरीचा आंबा होणं, हिरवं केळं पिकणं, फळ पिकल्यावर सुगंध येणं. अच्छा, हे पण छान आहे. फुलाचा पण सुगंध, कळी असते तेव्हा, मला माहिती नाही की सगळ्या कळ्यांचा वास येतो का, तुम्ही निरीक्षण करा आणि मला सांगा. तुमच्याकडे कुठे मोगरा वगैरे असेल तर त्या कळ्यांना वास येतो का, बघा आणि मला सांगा. पुढच्या वेळेला नक्की सांगा. यस मॅम. कळ्यांना वास येतो ना? यस. हो टीचर. यस. पण फळ पिकल्यावर टीचर त्याच्यानंतर जे आपले पारिजातकाचे फुलं असतात त्यांचाही खूप सुगंधित वास येतो. हा, पण माझा त्यांच्या प्रश्न आहे, कळ्यांचाही येतो. कळ्यांचाही येतो आणि फुलांचाही येतो. त्याच्यामुळे त्या वासाचा आणि फुलांचं कनेक्शन नाहीये. कळ्याही सुगंधित असतात, फुलंही सुगंधित असतात, पण फळांचं असं नसतं. कैरीचा आंबट वासच असतो घेतला तर, चिरून बघितलं तर कळतं आंबट आहे. तसंच आवळ्याचा पण वास. पण जेव्हा ते फळ पिकतं तेव्हा त्याचा गोडगोड वास येतो. आंब्याचा वास किती छान येतो, है की नाही? सांगायचा मुद्दा, फळ पिकल्यावर जो त्याचा सुगंध असतो तो आतल्या केमिकल प्रॉपर्टीमुळे असतो. बटाटा चिरून ठेवल्यावरती काळा पडणं, फटाका पेटवल्यावर आवाज होणं, का बरं? ह्याच्यामध्ये केमिकल एनर्जी चेंजिंग जी आतमध्ये काहीतरी केमिकल्स आहेत. व्हिडिओमध्ये फुग्याचं सांगितलेलं होतं टीचर. मॅम फुग्यामध्ये हवा भरलेली असते म्हणून तो फोडल्यावर फटकन आवाज येतो मॅम. तो तर फुटल्यावर आवाज येतो, पण त्याच्यामध्ये आवाज होणं, ह्याच्यामध्ये काही झालं नाहीये, त्या फुग्याला काही झालं नाहीये. फुगा जसा आहे तसाच आहे, रबराला काही होत नाही. पण रबराचा आवाज होतो ना, आवाज होतो, ठीक आहे, ती फक्त भौतिक बदल आहे. पण फटाका त्याच्या आतमध्ये केमिकल आहेत आणि तुम्ही पेटवल्यावरती ते आतून फुटतात, त्यातले पेपर बिपर जळतात, त्याच्यातनं तुमचे फटाके बनतात. त्याच्यामध्ये काहीतरी ते दारू असते, दारू प्यायची नाही, फटाक्याची बारूद, दारू जे काय म्हणतात ते. मग ते जेव्हा आपण पेटवतो तेव्हा त्याची काहीतरी अभिक्रिया होते आणि ते फुटतात, तो आवाज होतो. तो आवाज वेगळा असतो, त्या केमिकल रिएक्शनमुळे होणारा तो आवाज असतो. आणि ते आतल्या फटाक्याचं जे काही असतं की नाही केमिकल्स, त्याच्यामुळे तो बाहेरचा फटाका पण जळतो. बघितलं ना, जळतात असते. साधी चक्री पण आणि ते पाऊस पण जळलेलं दिसत नाही का आपल्याला, ती रासायनिक अभिक्रिया आहे. आणि खाद्यपदार्थ खराब झाल्यावर आंबट वास येणं, हा आता अनुभव आपण बऱ्याच जणांनी घेतला असेल. काहीतरी फ्रीज मध्ये कुठेतरी मागे राहून गेलेलं असतं, त्याचा घाण वास येत राहतो, मग कळतं ही शपथ किती जुनी भाजी होती, होतं ना असं. आणि स्पेशली काही विशिष्ट भाज्या ज्यांचा जास्त दिवस ठेवल्यानंतर विशेष वास येतो, त्याच्यात न बनवल्यावर कळतं की ते खराब झालं, हो की नाही? फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी. बरं, अच्छा, ह्याच्यामध्ये खूप चांगलं उदाहरण आहे डायजेशन. आपण जे खातो, आपलं अन्न जे आपण खातो ते पोटामध्ये जाऊन पचतं. ते पचतं म्हणजे काय होतं, काहीतरी त्याच्यामध्ये केमिकल मिक्स होतात, त्याच्यामुळे ते पचतं आणि मग ऍसिम्युलेट होतं आपल्या सगळ्या शरीरामध्ये, ते रक्तातनं जातं. बरोबर.
आता फिजिकल प्रॉपर्टीचं आणखी एक उदाहरण आहे चॉपिंग. टोमॅटो कट केलेला आहे, कट 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 कट. पण अख्खा टोमॅटो घ्या, चिरलेला टोमॅटो घ्या, तो टोमॅटोच राहतो ना, त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. आता रासायनिक बदल ओळखण्याची लक्षणे. रासायनिक बदल ओळखायचे कसे? काहीतरी स्पेशल व्हायला पाहिजे जे फिजिकल प्रॉपर्टी मधनं केमिकल प्रॉपर्टीला वेगळं करेल. फटाका फुटला आणि फुगा फुटला, दोघांमध्ये पण आवाज आला, पण दोघांमध्ये आपण सांगणार कसं की हे भौतिक आहे का हे रासायनिक आहे? बघा, काही काही स्पेशल लक्षणं दिसली पाहिजे, जसं की तापाची लक्षणं असतात, सर्दीची लक्षणं असतात, हा एखादा माणूस मॅड झाला त्याची पण लक्षणं असतात, आई चिडल्याची लक्षणं असतात, परीक्षा जवळ आल्याची शाळेत लक्षणं असतात. प्रत्येक गोष्ट ओळखण्याची काहीतरी लक्षणं असतात, हो की नाही? तसंच रासायनिक बदल ओळखण्याची लक्षणं काय असतात? वायूची निर्मिती. काहीतरी कशाबरोबर तरी रिॲक्ट झालं तर कुठला तरी वायू निर्माण होतो. बऱ्याच केमिकल रिॲक्शन मध्ये वायू मुक्त होतात. कार्बन डायऑक्साईड असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, अमोनिया पण काही वेळेला, वेगवेगळे वायू अनेक प्रकारच्या अभिक्रियांमधनं मुक्त होतात, रिलीज होतात. वायू नेहमी बुडबुड्यांच्या रूपात वर येतात आणि हवेत निघून जातात. पण जर काही रासायनिक अभिक्रिया होते आपल्याला असं वाटलं आणि त्यातनं काहीतरी हवेत बुडबुड्यांच्या रूपातनं वायू वर जाताना दिसले तर समजायचं की ही रासायनिक अभिक्रिया असू शकते. ध्वनी. काही रासायनिक बदलांमध्ये हलकासा ध्वनी ऐकू येतो. तुम्ही ते याच्यात बघितलं ना व्हिडिओमध्ये, लिंबाच्या याच्यामध्ये सोडा टाकला होता, फुट 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 असं दिसत होतं. आवाज आला नाही पण आपल्याला कळलं काय असू शकतं, हो की नाही? आता असे आवाज, बुडबुड्यांचा आवाज ऐकू येऊ शकतो. रंग बदल. रासायनिक बदलामध्ये पदार्थांचा रंग बदलू शकतो, हे तर आपण मग कधीच बघतो. ऍपलचा रंग बदलतो, बटाट्याचा रंग बदलतो, भाज्यांचा पण, केळीचा रंग बदलतो, बरोबर, फळांचा रंग बदलतो, आंब्याचा रंग बदलतो. खराब झालेल्या भाज्यांचा पण रंग बदलतो. भाजी खराब कच्च्या वस्तूंचा रंग बदलतो, बरोबर. आणि हॅलो टीचर. बोला टीचर, आपण बघतो की जसं आपण उन्हाळा असतो त्या दिवसात जास्त करून लग्नांमध्ये मटकीची भाजी असते, तर ती मटकीची भाजी उतरण्याचा जास्तीत जास्त संभव का असतो? हे तुम्हाला विचारलंस? हो टीचर. अच्छा, बरं. मटकी कशी करतात, मटकीची उसळ कशी करतात? त्याला आधी पाण्यात भिजवून ठेवलेलं असतं, बरोबर. पाण्यात एखादी गोष्ट गेली की लक्षात ठेवायचं की तिची आता शेल्फ लाईफ कमी कमी होत जाणार आहे. जेव्हा आपण एखादी, तुम्ही बघा कोबी, बटाटा किंवा फळभाज्या, त्या फळभाज्यांच्या मध्ये पाणी बरंच कमी असतं, त्यात चिरून आपण डायरेक्ट करतो. पण मटकी, मूग ह्याला आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवतो, त्याच्यामध्ये ऑलरेडी बरंच पाणी गेलेलं असतं, त्याची पहिली प्रोसिजर सुरू झालेली असते. आता तुम्ही त्याला आणखीन मसाले बिसाले तेल बिल टाकून तुम्ही करणार, थोडा वेळ ते चांगलं राहणार, पण त्याच्या मधली जी काही प्रोसेस झालेली असते ना, सुरू झालेली असते, त्या बियाणं तुम्ही मातीत टाकलं की त्याचं झाड येणार आहे, ते झाड येण्याकरता तयार होत आहे. पण तुम्ही त्याला झाड तर बनवत नाही, तुम्ही त्याला स्वतःच्या जेवणाकरता वापरताय, तर त्या एका विशिष्ट काळापर्यंतच ते ठीक राहतात, त्याच्यानंतर ते खराब होतात, बरोबर ना? असं बटाट्याची भाजी पण आज सकाळी केलेली भाजी आज संध्याकाळपर्यंत कशी तरी जेमतेम चांगली राहते. उन्हाळ्यामध्ये तर दुपारीच त्याचा समजायला लागतं की याच्यामध्ये काहीतरी गडबड होऊ शकते. सगळ्याच भाज्या उन्हाळ्यामध्ये लवकर खराब होतात, कारण उन्हाळ्यामध्ये गरमी जास्त असते आणि गरमीमध्ये रासायनिक बदल फास्ट होतात, बरोबर ना? आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला गरम करतो तर ती गोष्ट फास्ट होते की नाही? पाणीच बघा ना, उकळायला आपण गॅस वाढवला की लवकर उकळायला लागतं, तर उन्हाळ्यामध्ये आधीच टेम्परेचर जास्त असतं, रासायनिक बदल फास्ट होतात आणि ही जी डिकम्पोजिशनची प्रोसिजर आहे ती फास्ट होते, कळलं का? आणि जसं मी म्हटलं, स्प्राउट्स तर आपण आधीच भिजवून ठेवलेलं असतं, त्याला मोड बीड आणायला त्याला भिजवून असं काही काही करून ठेवलेलं असतं, त्याला आपण पाण्यामधनं टाकून बाहेर काढलंय, म्हणजे त्याची प्रोसिजर सुरू केली आपण खराब करण्याची, खरं सांगायचं. ठीक आहे, आणखीन शेवटची, ओके ना, कळलंय ना? टीचर, म्हणूनच लवकर उन्हाळ्यामध्ये दही बनतं का? करेक्ट. उन्हाळ्यामध्ये दही लवकर बनतं, इडलीचं पीठ लवकर बनतं, थंडीमध्ये यालाच वेळ लागतो आणि ते नीट बनत पण नाही, ते पीठ चांगलं लागत पण नाही, दही पण पूर्ण जमत नाही आणि काहीतरी विचित्रच त्याची चव, आंबट पण लागत नाही, गोड पण लागत नाही, काहीतरी वेगळंच लागतं. हिवाळ्यामध्ये दही खूप आंबट असतं टीचर.
हिवाळ्यात नाही, उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यातलं तर तुम्ही रोज लावलेलं दही पण रोज आंबट होईल आणि संध्याकाळपर्यंत ठेवा आणखीनच आंबट होईल. हिवाळ्यामध्ये त्याला वेळ लागतो, ते अभिक्रिया स्लो होते थंड याच्यामध्ये. बघा ना, तुम्ही आज आणलेली फळं बाहेर ठेवली, कोणतं फळ घेऊया आपण, आंबाच घेऊया. आंबा तुम्ही आणला, धुवून बाहेर ठेवून दिला, तर तो चांगला राहतो. उद्या संध्याकाळपर्यंत थोडा 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 कोमे जायला लागतो. पण तोच आंबा तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा, धुवून बिवून चांगला मस्त राहतो की नाही 2-3 दिवस. कारण थंड याच्यामध्ये, थंड म्हणजे टेम्परेचर कमी केलं की आतले रासायनिक बदल स्लो होतात, म्हणून त्याचं डिकम्पोजिशन स्लो होतं, बरोबर की नाही. म्हणून थंडीमध्ये हे सगळं चांगलं राहतं आणि गरमीमध्ये फास्ट फास्ट बदल होतो. ठीक आहे. चव बदल म्हणजे काय, रासायनिक बदलानंतर पदार्थाची चव बदलते ऑब्व्हियसली. आतमधलं स्ट्रक्चर बदललं, दुधाचं दही झालं की ते आंबट झालं. पदार्थ खराब झाला की त्याची चव बदलते, आपल्याला कळते काहीतरी बरोबर लागत नाहीये, खराब लागते. वरण पण खराब होतं, भाजी पण खराब होते, खाल्ल्या खाल्ल्या कळतं, वास आल्यासारखं वाटतं. सो त्यातनंच कळतं की काहीतरी ह्याच्यामधली बदल झाल्याची ही लक्षणं आहेत. मग त्याच्यात रिस्क घ्यायची नाही. कलर चेंज, चेंज इन स्टेट आणि रिलीज ऑफ लाईट, व्हिज्युअल क्लूज ऑफ रेकग्नायझिंग केमिकल रिएक्शन. बघितल्यावर कसं कळेल, बघा रंग बदल झाला, स्टेट पण बदलली, सॉलिड बनलं आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेच बदल झाले, खाली काहीतरी उरलंय ना याच्यामध्ये केमिकल रिएक्शन मध्ये, सॉलिड तयार झालं आणि वर्ण गॅस पण रिलीज झाला दुसऱ्या अभिक्रियेमध्ये. रिलीज ऑफ लाईट, असं होऊ शकतं की लाईट असा पेटलाय, जसं की आपल्याकडे बघा ना पावसाळ्यामध्ये ढग एकमेकांवर आपटतात आणि मग वीज चमकते. ही एक प्रकारची रासायनिक अभिक्रियाच आहे. एकमेकांवर आपटल्यानंतर एक स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी बनते आणि त्या इलेक्ट्रिसिटी मधनं लाईट आपल्याला दिसतो, काहीतरी अभिक्रिया होते. केमिकल रिएक्शन होत नाही, घर्षण होतं, पण जसा लाईट दिसतो ना तसंच काही याच्यामध्ये लाईट बनेल किंवा रंग बदलेल. अगदीच फ्लेम पण, तुम्हाला सांगते, मॅंगनीज हा जो धातू आहे त्याची पट्टी असते, तर तुम्ही असं फ्लेमवर धरलं ना तर फ्लेमचा रंग बदलतो. निळ्या निळ्या रंगाची आपली फ्लेम असते की नाही, गॅसची, समजा आपला गॅस आहे, त्या गॅसला पेटवलं तर निळ्या रंगाची फ्लेम येते. त्याच्यावर तुम्ही जर असा तो मेटलची ती पट्टी धरली, त्याचा रंग बदलतो. अशा वेगवेगळ्या रंगाच्या धातूंचे फ्लेमचे रंग बदलतात, कारण की त्या धातूची आणि त्या ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन ते त्या गॅस मधनं वर जातात. कळलं का, त्या फ्लेम मध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला लाईट पण दिसतो, त्याचे रंग पण दिसतात, अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसतात, ज्याच्यामध्ये कळतं की इसमें तो कुछ गडबड है दया. आता रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. थांबा, मला तुम्हाला एक व्हिडिओ पण दाखवायचा आहे, असं करत आपला सगळा धडा संपून जाईल. 2 मिनिटं. रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे हा महत्वाचा मुद्दा आहे, हा आपण पुढच्या वेळेला घेऊ. आता मी तुम्हाला ना एक दुसरा व्हिडिओ दाखवते, ठीक आहे. हॅलो टीचर. बोला. टीचर, मला ना एक क्वेश्चन पडलाय. बोला. टीचर, म्हणजे जो आपला सोडा असतो तो असा एखादी पातळ गोष्ट मध्ये जर आपण त्या सोड्याला टाकलं की तो असा वरती फर्मेंट होऊन येतो, म्हणजे त्याच्यात असे बबल्स बाहेर पडतात. तर त्या सोड्यामध्ये असं काय आहे की ज्याच्याने जे म्हणजे घट्ट वस्तूला ते पातळ करून टाकतं? घट्ट वस्तूला पातळ करण्याकरता सोडा नाही वापरत. सोडा हवा वर येण्याकरता आणि त्याला फुसफुशीत लुसलुशीत करण्याकरता वापरतात. जेव्हा आपण ब्रेड बनवतो किंवा केक बनवतो हो त्याच्यामध्ये टीचर, पण ते माझं सांगण्याचा अर्थ. बरोबर आहे, ते पातळ करत नाही, ते पोरस करतं. पोरस म्हणजे सच्छिद्र. त्याचा फॉर्म्युला आहे Na2CO3. CO3 मध्ये CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड. जेव्हा आपण सोडा घालून एखादी गोष्ट बनवतो आणि त्याला गरम करतो, तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये असलेला जो CO2 आहे, गॅस आहे, तो वर येतो आणि वर येताना तो काय करतो, आपोआप खोल पडतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना त्याला वेळ लागतो. तुम्ही सोडा टाकला, लगेच मिक्स केलं, लगेच केलं, तर ते डिपेंड करतं की तुम्ही काय बनवताय. पण तुम्ही बघितलं असेल की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला बराच वेळ फेटावं लागतं, बरंच मिक्स करावं लागतं, त्याला चांगलं सगळीकडे पसरवलं, एवढूसा जरी सोडा टाकला तरी सुद्धा त्याच्यामधला CO2 बाहेर पडण्याकरताच त्याला जागा मिळायला पाहिजे, मग तो आपोआप बाहेर पडतो आणि त्याला बरोबर होल पडतात. कळलं का, त्याच्यामध्ये CO3 म्हणजे CO2 गॅस असतो. ठीक आहे. आपण धड्यामध्ये काय काय बघितलं, वेलकम. धड्यामध्ये आपण PPT मध्ये काय काय बघितलं धड्यातलं, तर जरा बघूया. बघा, रासायनिक बदल
आणि रासायनिक बंध. तर ह्याच्यामध्ये आपण चित्रामधल्या या गोष्टी मगाशी बघितल्या. नंतर आपण रासायनिक बदल शाब्दिक समीकरण हा नवा प्रकार आपण थोड्या वेळाने बघणार आहे की कसं आपण त्याला मांडायचं. मला असं का वाटतं की मी हे सगळंच तुम्हाला सांगितले. आय डोंट नो. 10वीला पण तुमच्यासारखेच धडे, सेम टू सेम धडे. तर त्यांचा धडा झाला की असं वाटतं की बहुतेक तुमचा झालाय. एनिवेज, दुसरा आपण व्हिडिओ पण बघू, मग आपण धड्याकडे येऊ. मी आता व्हिडिओ शेअर करते आहे. आवाज नाही आला तर सांगायचं. आवाज आला? गुड. येस मॅम. रासायनिक बदल व शाब्दिक समीकरण. रासायनिक बदल होत असताना पदार्थाचे मूळचे रासायनिक संघटन बदलते व नवीन पदार्थाचे वेगळे संघटन तयार होते. रासायनिक संघटन होत असताना नेमके काय बदल होतात हे माहीत असले की या बदलांची रासायनिक अभिक्रिया लिहिता येते. ही रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळच्या द्रव्यातील रासायनिक पदार्थाचे नाव व रासायनिक सूत्र तसेच तयार झालेल्या नवीन पदार्थाचे नाव व रासायनिक सूत्र यांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, लिंबाच्या रसात सोडा टाकला की लिंबाच्या रसाचे रूपांतर सायट्रिक आम्लात होते आणि कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो. या बदलासाठी आपण शाब्दिक समीकरण पुढील प्रमाणे लिहू शकतो. सायट्रिक आम्ल अधिक सोडियम बायकार्बोनेट अभिक्रिया कार्बन डायऑक्साईड अधिक सोडियम सायट्रेट. म्हणजेच आम्ल अधिक आम्लारी अभिक्रिया कार्बन डायऑक्साईड अधिक क्षार. ही उदासीनीकरण अभिक्रिया आहे. मुलांनो, एखादी रासायनिक अभिक्रिया लिहिताना सर्वप्रथम पदार्थांची नावे वापरून शाब्दिक समीकरण लिहावी. हे समीकरण लिहिताना प्रत्येक नावाऐवजी त्या पदार्थाचे रासायनिक सूत्र लिहिले की रासायनिक समीकरण तयार होते. तर रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळ पदार्थ हे डाव्या बाजूला, तर त्या मूळ पदार्थांपासून तयार झालेले नवीन पदार्थ उजव्या बाजूला लिहितात आणि त्यामध्ये बाण दाखवला जातो. या बाणाचे टोक हे तयार झालेल्या पदार्थांकडे दाखवले जाते व बाणाच्या डाव्या बाजूला असणारे पदार्थ हे अभिक्रियेमध्ये भाग घेणारे असतात. त्या पदार्थांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असं म्हणतात आणि अभिक्रियेमुळे तयार झालेल्या पदार्थांना उत्पादित असं म्हणतात. या अभिक्रियेतील उत्पादनाची जागा ही बाणाच्या उजव्या बाजूला लिहितात. अशा प्रकारे रासायनिक अभिक्रियांची शाब्दिक उदाहरणे लिहितात. दैनंदिन जीवनातील रासायनिक बदल. मुलांनो, आपल्या आजूबाजूला, शरीरामध्ये, प्रयोगशाळेत, घरामध्ये असे अनेक शाब्दिक व रासायनिक बदल घडून येतात. तर आता आपण या बदलांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नैसर्गिक रासायनिक बदल. काही बदल हे नैसर्गिकपणे घडून येतात, जसे श्वसन, प्रकाश संश्लेषण. या दोन्ही बदलांची आपण शाब्दिक व रासायनिक समीकरणे पाहणार आहोत. श्वसन. श्वसन ही सजीवांची अत्यंत आवश्यक गरज आहे. आपल्या जीवनामध्ये श्वसनाला खूप महत्व आहे. श्वसन या क्रियेमध्ये आपण श्वासावाटे हवा आत घेतो व उच्छ्वासावाटे कार्बन डायऑक्साईड वायू व पाण्याची वाफ बाहेर सोडतो. श्वासावाटे घेतल्या जाणाऱ्या ऑक्सिजनची पेशीत असणाऱ्या ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होते आणि कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. हे समीकरण शब्दांमध्ये रासायनिक समीकरणात पुढील प्रमाणे लिहितात. ग्लुकोज व ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होते. अशा प्रकारे आपण श्वसन या क्रियेच्या शाब्दिक व रासायनिक समीकरणांविषयी माहिती अभ्यासली. आता शाब्दिक व रासायनिक समीकरणाच्या सरावासाठी एक उदाहरण प्रयोगाद्वारे अभ्यासूया. त्यासाठी एक परीक्षा नळी घ्या. त्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे द्रावण घ्या. या द्रावणाला फुंक नळीने फुंकत राहा. आता मला सांगा, रंगहीन असलेल्या चुन्याच्या निवळीमध्ये काय बदल दिसला? सर, ही चुन्याची निवळी दुधाळ रंगाची दिसतीये. अगदी बरोबर. आणखी काही वेळानंतर हा पांढरा अद्रावणीय स्थायू परीक्षा नळीच्या तळाशी जाऊन बसतो. हा अद्रावणीय स्थायू म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेटचा अवक्षेप आहे. या ठिकाणी चुन्याची निवळी दुधाळ झाली म्हणजेच फुंक नळीने फुंकल्यामुळे या द्रावणात मिसळलेला वायू हा कार्बन डायऑक्साईड होता हे समजते. हे उदाहरण पुढील प्रमाणे लिहितात. कार्बन डायऑक्साईड व कॅल्शियम हायड्रॉक्साईडची अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट व पाणी तयार होते. अशा प्रकारे आपण श्वसनाविषयी नैसर्गिक रासायनिक बदल कसा होतो ते अभ्यासले. प्रकाश संश्लेषण. मुलांनो, हिरव्या वनस्पती या सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करत असतात. या नैसर्गिक रासायनिक बदलासाठी
खालीलप्रमाणे शाब्दिक व रासायनिक समीकरण लिहू शकतो. शाब्दिक समीकरण: कार्बन डायऑक्साइड अधिक पाणी, सूर्यप्रकाश हरितद्रव्ये, ग्लुकोज अधिक ऑक्सिजन. रासायनिक समीकरण: CO2 अधिक H2O, सूर्यप्रकाश हरितद्रव्ये, C6H12O6 अधिक O2. अशा प्रकारे आपण प्रकाश संश्लेषणाचे नैसर्गिक रासायनिक बदल कसे होतात हे अभ्यासले. थोडंफार कळलं? किती छान आणि सोपं आहे की नाही? आपण काय करतोय बघा. आता आपण रासायनिक अभिक्रिया लिहायच्या कशा हे बघतोय. मी तुम्हाला म्हटलं होतं हा धड्याचा जो भाग आहे की शाब्दिक उदाहरणं म्हणजे शाब्दिक मांडणी ती कशी करायची ते बघा. रासायनिक बदल, अभिक्रिया आणि समीकरण. बघा काय करायचंय बघूया आणि थांबूया. ही स्लाइड आपली शेवटची असेल. शाब्दिक समीकरण म्हणजे रासायनिक अभिक्रिया लिहिण्याची पहिली पायरी. म्हणजे काय? शब्दामध्ये समीकरण मांडायचं. समीकरणामध्ये काय असतं? गणितामध्ये आपण समीकरण सोडवतो. समीकरण शब्दाचा अर्थ काय आहे सांगा? समीकरण असं म्हणजे समान करणे. काय असतं समीकरणामध्ये? काय काय घटक असतात सांगा बरं. गणितातलं एखादं समीकरण आठवत असेल तर मला सांगा. टीचर कंपॅरिझन का म्हणजेच? नाही, समीकरण म्हणजे दोन गोष्टी आहेत. डावीकडची बाजू, उजवीकडची बाजू आणि मध्ये बरोबर म्हणजे इक्वल टू. लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. अशा पद्धतीने आपण समीकरण लिहितो ना. डावी बाजू बरोबर उजवी बाजू ह्यालाच समीकरण म्हणतात. समान करणे. उदाहरणार्थ आपल्याकडे जर वजनाचा काटा आहे, एका बाजूला आपण 1 किलोचं वजन ठेवलं तर दुसऱ्या बाजूला आपण 1 किलो होईपर्यंत त्याच्यामध्ये साखर, गहू, तांदूळ जे काय आपण घेतोय ते भरतो. कमी झालं तर त्यात ऍड करतो, जास्त झालं की काढून घेतो. का? आपण समीकरण करत असतो, समान करणे. बरोबर. शाब्दिक समीकरणामध्ये आपण काय करतोय? कोणाकोणाची रासायनिक अभिक्रिया होते त्यांची नावं लिहायची आणि त्याला इक्वल करायचं. त्याच्यामध्ये आपण काही त्याला प्लस मायनस काहीच करत नाही, कारण नावं लिहितोय ना आपण. जसं कार्बन आणि ऑक्सिजन, कार्बन अधिक ऑक्सिजन बरोबर. बरोबर म्हणजे याच्यामध्ये एकच एरो दाखवतात, बरोबर दोन नाही. इक्वल टू म्हणजे एकच एरो विल गिव्ह यू CO2. अशा पद्धतीने शाब्दिक समीकरण मांडतात. त्या बाजूला डाव्या बाजूला जे कोण असतात ते अभिकारक म्हणजे जे अभिक्रिया करतात ते म्हणजे रिएक्टंट. आणि उजव्या बाजूला त्या एरोच्या उजव्या बाजूला जे कोण आहेत ते प्रोडक्ट्स म्हणजे उत्पादित. आपल्या रासायनिक अभिक्रियेमध्ये दोन गोष्टी आहेत. डावीकडची बाजू, उजवीकडची बाजू. म्हणजे जे भाग घेतात अभिक्रियेमधले ते अभिकारक किंवा अभिक्रियाकारक आणि जे बनतं ते उत्पादित. आणि या दोघांना जोडणारी जी लाईन आहे ती आहे एरो. एरोचा अर्थ काय? इकडून इकडे गेली अभिक्रिया. काही ठिकाणी तुम्हाला इकडे पण जाताना आणि इकडे पण जाताना असा डबल एरो दिसेल. याचा अर्थ काय आहे की ही अभिक्रिया दोन्ही बाजूने होऊ शकते, पुढून मागे, मागून पुढे. रिव्हर्सिबल रिएक्शन त्याला म्हणतात. रिव्हर्सिबल रिएक्शन. जे उत्पादित आहेत ते अभिकारक होतात आणि जे अभिकारक आहेत ते उत्पादित होतात. दोनही कडे ती रिएक्शन जाऊ शकते. ठीक आहे. याला काय म्हणतात? रासायनिक अभिक्रियेची मांडणी शाब्दिक समीकरणामध्ये. आता पहिल्यांदा आपण नावं लिहिली, त्याच्याखाली त्याच्यात सिम्बॉल द्यायचे. कार्बन, सगळीकडे आपण कार्बन असं असं लिहित नाही ना, त्याचं शॉर्टकट लिहितो. कार्बनचं शॉर्टकट काय आहे? सी. सी. हायड्रोजनचा शॉर्टकट काय आहे? एच. ऑक्सिजनचा कार्बन एकटा असतो म्हणून आपण कार्बन लिहिला. ऑक्सिजन डबल असतो म्हणून O2 लिहिला. विल गिव्ह यू CO2. C प्लस O2 विल गिव्ह यू म्हणजे एरो CO2. बरोबर ना. अशा पद्धतीने आपण जे मांडतो त्याच्यामध्ये त्यांची आपण रासायनिक सूत्र लिहितो. पदार्थांचं रासायनिक सूत्र CO2 हे कार्बन डायऑक्साइड हा पूर्णच्या पूर्ण शब्दाचं रासायनिक सूत्र आहे. कार्बन डाय ऑक्साइड हे जे नाव आहे त्याचं केमिकल फॉर्म्युला काय? CO2. बरोबर.
म्हणजे कार्बन, त्याच्या खाली CO, ऑक्सिजन, त्याच्या खाली O2. व्हॉट विल बी गेट आउट ऑफ इट? CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. अशा पद्धतीने डावीकडचे आणि उजवीकडचे हे सारखेच का हे बघायचं. इकडे एक कार्बन असेल तर इकडे पण एकच कार्बन पाहिजे. इकडे 2 ऑक्सिजन असेल तर इकडे पण 2च ऑक्सिजन पाहिजे. तुम्हाला आता 8वीला हा डोक्याला ताण नाहीये की त्यांना समान करा. तुम्हाला ऑलरेडी समानच असलेल्या इक्वेशन्स दिलेल्या आहेत. ठीक आहे. पण जेव्हा 10वीत जाल तेव्हा तुम्हाला हे इक्वेशन्स समान करावे लागतील. सोपं आहे. एकदा हे कळलं की ते आपोआप येतं. ठीक आहे. काही त्याच्यामध्ये स्पेशल सिम्बॉल असतात, काही चिन्ह असतात. G फॉर गॅस, L फॉर लिक्विड, S फॉर सॉलिड, AQ म्हणजे ऍक्वियस म्हणजे पाण्यातलं. हा त्रिकोण आहे ना, त्याचा अर्थ आहे हीट. ॲरो म्हणजे रिएक्टंट कडून प्रोडक्ट कडे चाललाय. त्या ॲरोच्या वर जर एक्स असेल तर त्याचा अर्थ आहे कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे असं एखादं रसायन जे स्वतः अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही पण अभिक्रियेला चालना देते, फास्ट करतं. आणि प्लस म्हणजे हे दोन एकत्र येतात, कंबाईन म्हणजे हे दोन विल गिव्ह यू हे दोन. त्या दोघांना रिएक्टंट प्रोडक्टच्या मध्ये मध्ये ॲरो लिहितात, सॉरी प्लस लिहितात, म्हणजे हे दोन आणि हे दोन. ठीक आहे. अशा पद्धतीने केमिकल इक्वेशन लिहिले जातात. हळूहळू आपण याचा पुढे अभ्यास करू. धड्याचा हा पुढचा भाग आहे. आज आपण जे काही केलं तुम्हाला कळलं आहे का? हो टीचर. गुड नाईट. अरे थांबा कोणाला तरी तो हे पाहिजे होता ना तुमचा काय प्रेझेंटी सगळ्यांनी भरली आहे ना? ओके चला. तुमचा पण पुढचा क्लास असेल सगळ्यांचे प्रेझेंटिंग. शाबाश. नियती मॅम आल्या का? काय करूया आपण? तुम्ही सगळे हळूहळू लिव्ह केलं तरी पण चालेल. तुमचा पण पुढचा क्लास आहे ना? टीचर मला लिंक वर आहे टीचर आमचा क्लास. मग रोज काय करता तुम्ही? टीचर प्रेयर लावतो. प्रेयर लावता टीचर. म्हणजे परत जाऊन येता का इकडेच थांबता? इकडेच थांबता. ठीक आहे. मग तुमचे कॅमेरे माईक बिक बंद करा, पाणी बिणी पिऊन या, ब्रेक घ्या तुमचा. मी नियती मॅम येतील तेव्हा मी त्यांना सांगून टाकेन. टीचर बोला. मी एक विचार. येस विचारा. टीचर मी जेव्हा दुपारी युट्यूबवर जेव्हा म्हणजे जीकेची क्वेश्चन्स बघत होती तर त्याच्यामध्ये मला एक असा व्हिडिओ आलेला, मला कळतच नाही की ते फिजिक्सच्या टीचरांना विचारू की तुम्हाला विचारू. जेव्हा आपण एरोप्लेन मध्ये बसतो ना तर तेव्हा आपण सपोज एक चिप्सचं पॅकेट घेतलं आणि ते एकदम म्हणजे त्याच्यामध्ये हवा आहे नाहीये आणि जसं जसं आपण वर जातो आणि तेव्हा ते चिप्सचं पॅकेट बघतो ना तर ते पूर्ण फुललेलं असतं. असं का बरं होतं? चांगला प्रश्न आहे. तसंच पाण्याची बाटली पण चपटी होते. असं का होतं? हवेचा दाब. आपण जेव्हा खाली असतो, जमिनीवरती असतो, तेव्हा आपल्याला तोच हवेचा दाब असतो जो की त्या पाण्याच्या बाटलीला असतो किंवा त्या चिप्सच्या पाकिटाला असतो. पण जेव्हा आपण हवेत जातो, वर जातो, तेव्हा आपलं एरोप्लेन तो एअर रेझिस्टन्स क्रॉस करून वर गेलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्या बॉडीला पण समजतं की काहीतरी होतंय. तसंच त्या बाटलीला किंवा त्या चिप्सच्या पाकिटला पण समजतं की देयर इज सम प्रेशर. विमानामध्ये वरती गेल्यावरती एक प्रकारचं प्रेशर डेव्हलप होतं ज्याच्यामध्ये आपली बॉडी आणि तिथल्या सगळ्या वस्तू पण ऍडजस्ट होतात. म्हणून ते चपट पाकिट एकतर फुगेल किंवा भरलेली बाटली चपटी होईल. ह्या दोन्ही गोष्टी होणं शक्य असतं. एअर प्रेशरमुळे हे होतं. हे नक्की फिजिक्स मध्ये आहे. मला जेवढं माहिती मी तुला नक्की सांगितलं, पण तुला आणखी काय हवं असेल तर तू ऑब्व्हियसली मॅमना विचारू शकतेस. हो टीचर मी एक व्हिडिओ बघत होती ना, त्याच्यामध्ये जे सर होते ना ते डोंगरावरती जाताना त्याच्यामध्ये पण ते फुलून जातं. तेच ना, एअर प्रेशर कमी झालं. बघा हवेचा गुणधर्म काय? एअर मूव्स फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. बरोबर. जिकडे प्रेशर हाय आहे तिकडनं ते लोअर प्रेशर कडे जाणार. आता तुमच्या बॉटलमध्ये जर प्रेशर जास्त असेल तर तिकडनं ते बाहेर पडेल आणि बॉटल चपटी होईल. पण बाहेर प्रेशर जास्त आहे आणि तुमच्या चिप्सच्या बकेटात कमी आहे, ते ऑटोमॅटिक तिकडे जाणार. एअर मूव्स फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. चला नियती मॅम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी थांबले. आता मी निघू का? हो मॅम चालेल. ओके चलो, बाय बाय.
बाय टीचर, गुड नाईट. बाय टीचर. बाय टीचर. थँक्यू टीचर.